नमस्कार, सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक नवीन कथा पाहणार आहोत आणि त्या कथेचं नाव आहे मंतरलेले घर. लेखिका आहेत कविता वायकर. जर याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. वळूया कथेकडे. मग काय मॅडम, कोणतं घर आवडलं? अक्षय रेवतीला म्हणाला. अरे, तशी दोन्ही घरे छान आहेत, पण मला काय वाटतं अक्षय, आपण जो आधी फ्लॅट पाहिला ना तो नको घ्यायला. नंतर जो मस्त टुमदार बंगला पाहिला ना तोच फायनल करूयात. काहीही म्हण, पण अगदी स्वप्नातलं घर वाटतं रे ते. गेटमधून एंट्री करतानाच मन अगदी प्रसन्न वाटतं बघ. तिथली बाग, फुलझाडं, तो झोपाळा, शेजारी असलेला वडाचा पार. खरंच मन एका क्षणात तिथेच गुंतले रे. पायच निघेना माझा तिथून. आत्ताच लगेच राहायला जावं तिथे असंच वाटतंय क्षणभर. किचन, ऐसपैस हॉल, मोठमोठ्या बेडरूम, सगळं कसं अगदी माझ्या मनासारखं मिळालं. हां, फक्त तिथे चुकून देवघर तेवढं बनवायचं राहिले. सांगितलं तसं त्यांनी आपल्याला. पण एवढ्याशा कारणावरून इतकं छान टुमदार घर नाही रे सोडू वाटत. आपण ते घर घेतलं ना की पहिलं देवघर बनवून घेऊयात. मग कसं अगदी इतक्या दिवसाचं स्वप्न सत्यात उतरल्याचं समाधान भेटेल रे. अगं थांब 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 जरा. अजून कशातच काही नाही आणि तू तर राहायला देखील गेली तिथे. मला काय वाटतं रेवा, आपण थोडा विचार करायला हवा. इतकी घाई नको करायला. मला थोडी शंका वाटते गं, अक्षय म्हणाला. आता आणि कसली शंका अक्षय? अगं राहून राहून एकच विचार येतोय मनात. इतकं सुंदर राजवाड्यासारखं घर, ते पण घराच्या मानाने किंमत खूपच कमी नाही वाटत तुला? आधीच्या फ्लॅटची किंमत कितीतरी जास्त आहे या घरापेक्षा. अरे मग चांगलंच आहे ना, आपल्या बजेटमध्ये बसतंय म्हणूनच तर नाही म्हणण्याचं कारण नाही ना. तेच घर घेऊयात ना रे अक्षय, प्लीज. आणखी एक मला खटकलेली गोष्ट. घर इतकं सुंदर बांधलं, सगळं काही अगदी नियोजनपूर्वक वाटतं, पण फक्त देवघर बांधायलाच का विसरले असतील ते लोक? वास्तुशास्त्रानुसार सगळं कसं अगदी कट टू कट आहे, पण ही एवढी मोठी चूक बिल्डरच्या लक्षात नसेल आली. त्यामुळे थोडं थांबूयात. अरे पण तोपर्यंत अजून कोणीतरी खरेदी केलं मग ते घर. अक्षय नको ना रे असं करू, थोडी घाई करणारे. तुम्ही बायकांना भावनेच्या भरात किती घाई करता गं. मी 1-2 दिवसात चौकशी करतो आणि नंतरच फायनल करूया. रेवा मात्र तेच घर घ्यायचं म्हणून अडूनच बसली. अक्षयच्या मनात मात्र शंकेची पाल चुकचुकली. कारण घरांचे रेट किती असायला हवेत हे घर पाहता क्षणी त्याला बरोबर समजत होतं. हे घर मात्र इतकं स्वस्त का बरं असेल, हे कोडे काही अक्षयला सुटेना. त्याचे विचारचक्र सुरू असतानाच एक बुरखा घातलेली स्त्री अक्षयच्या गाडीसमोर अचानक आली. त्याने सारे बळ एकटवून ब्रेक मारला. तशी रेवा समोरच्या काचेवर आदळता आदळता वाचली. सीट बेल्ट लावल्यामुळे आज मोठा अपघात टळला होता. रेवा, तू ठीक आहेस ना? अक्षय म्हणाला. अरे मी ठीक आहे, पण त्या बाईला काही झालंय का ते बघ आधी. घाईतच मग दोघंही गाडीतून खाली उतरले. पण गाडीच्या समोर किंवा आजूबाजूला कोणीही नव्हते. ती बाई कोण होती आणि अचानक अशी ती गायब कशी झाली? काही सेकंदात ती कशी दिसेनाशी झाली? विचारांनी त्यांच्या मनात थैमान घातले होते, पण कळायला काहीच मार्ग नव्हता. ती बाई कोण होती? अचानक गाडीसमोर काय येते आणि अचानक गायब कशी काय होती? एक ना अनेक प्रश्न अक्षय आणि रेवतीच्या समोर फेर धरून नाचू लागले. मग तुम्हालाही पडला ना प्रश्न, कोण असेल ती स्त्री? तिचा आणि अक्षय आणि रेवतीने पाहिलेल्या घराचा काही संबंध असेल का? तेच घर फायनल करेल का अक्षय आणि रेवती? बघूया पुढे. अक्षय आणि रेवतीच्या गाडीसमोर आलेली ती बुरखा घातलेली स्त्री अशी अचानक गायब झाल्यामुळे दोघांचाही पुरता गोंधळ उडाला होता. दोघेही घरी पोहोचले, पण अक्षयचे विचारचक्र काही थांबेना. रेवती मात्र ते पाहून आलेले घर आठवून मनातल्या मनात खुश होत होती. पण एकामागून एक अशा संशयास्पद घटना घडत होत्या, त्यामुळे अक्षय खूप अस्वस्थ झाला होता. रात्री जेवण झाल्यावर दोघेही चक्कर मारायला म्हणून बाहेर पडले. अक्षयची बाहेर जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण तरीही मोकळ्या वातावरणात गेल्यावर थोडं बरं वाटेल म्हणून मग तोही गेला. रात्रीचे 10-10:30 झाले असतील. आजूबाजूची गर्दी आता कमी होत होती. रेवती मात्र त्या घराचा विषय घेऊन वारंवार तीच चर्चा करत होती. लवकरात लवकर प्रयत्न कर अक्षय, नाहीतर सोन्यासारखं घर हातातून जाईल रे, म्हणून सारखा अक्षयच्या मागे तगादा लावला होता तिने. रेवा, आपण तो आधी पाहिलेला फ्लॅटच घेऊयात ना गं. आणि तसंही फ्लॅट सिस्टीममध्ये खूप सुरक्षित वाटतं. आजूबाजूला हाकेच्या अंतरावर लोक असतात. आवाज दिला तर कुणीही धावत येऊ शकतं. पण या अशा घरात काही अडचण आलीच तर मदतीला देखील पटकन कुणी येऊ शकणार नाही. त्यात मला जर कधी बाहेर कामानिमित्त जावं लागलं तर तू एकटी कशी राहशील एवढ्या मोठ्या घरात? म्हणून म्हणतोय गं, बाकी काही नाही. एक काम कर अक्षय, सध्या आपण घर घेण्याचं कॅन्सलच करून टाकूयात. तुम्हा पुरुषांना काय कळणार आहे आम्हा बायकांच्या भावना?
तिच्या आयुष्यातील घर ही एकमेव अशी गोष्ट असते जी मिळवण्याचे तिचे स्वप्न जेव्हा सत्यात उतरते आणि त्यातच जर तिच्या मनासारखं घर मिळालं तर आयुष्यात आणखी काय नको असतं रे तिला. पण जर तुझीच इच्छा नाही आहे मग मी तरी काय बोलणार, रेवती म्हणाली. रेवा, अगं समजून घेण्याचा प्रयत्न कर गं थोडा. ते घर मलाही आवडले. इतकं छान घर कोणाला आवडणार नाही. पण किती विचित्र घटना घडत आहेत सकाळपासून. घरात देवघर नसणं, घराचा रेट इतका कमी असणं, अचानक एक बाई गाडीसमोर येणं, लगेच तिचं असं गायब होणं. या गोष्टी थोड्या विचित्र वाटत नाही का? मला नाही वाटत काही वेगळं. अरे देवाचीच तशी इच्छा असेल तर, म्हणजे आपल्या हातूनच त्याला घरात स्थानापन्न व्हायचं असणार. आपल्या मनाप्रमाणे हवं तसं आणि हवं तेवढं मोठं देवघर बनवू शकतो आपण. योग्य जागा पाहून तेही बांधून टाकू. आणि मी जर जागाही शोधली, किचनला लागूनच जिथे मोकळी स्पेस आहे तिथे बनवूयात देवघर. म्हणजे येता जाता दर्शन होईल आपोआपच. दरवाजातून आत आल्यावर देवाच्या मूर्तीकडेच लक्ष जाईल सर्वात आधी कुणाचेही. आणि त्या गाडीसमोर आलेल्या बाईचं म्हणशील तर अरे तोही एक योगायोग असू शकतो नाही का रे. पण त्या बाईला काही झाली नाही मग ती देवाचीच कृपा नाही का? तीही तिला ओरडा बसेल असं अचानक गाडीला आडवी आल्यामुळे खाली उतरायच्या आत ती पळून गेली असेल. आणि कोणत्या जमान्यात राहतो तू अक्षय? अरे हे असले काही बाई विचार करून उगीच भीती बाळगून बसलायस तू. पुढे जाऊन जर मला कधी एकटं राहायची वेळ आलीस तर त्या घरात मी बरोबर करेल मॅनेज. पण मी माहेरी गेल्यावर तुझं कसं होणार अक्षय? जरा भीतीदायक स्वरात रेवा बोलली. तेवढ्यात ती बुरखा घातलेली स्त्री पुन्हा एकदा रस्ता क्रॉस करताना त्यांच्या दृष्टीस पडली. रस्त्याच्या कडेला असलेल्या बाकड्यावर हे दोघे बसलेले होते. अक्षय ती बघ दुपारची ती बुरखा घातलेली बाई, रेवती जोरात ओरडली. आता मात्र अक्षयची भीतीने पुरती गाळण उडाली. थोड्या दूर अंतरावर होती ती लेडीज, पण गाडीसमोर आडवी आलेली हीच ती लेडीज हे कसं ओळखायचं रे अक्षय? चल जाऊन माहिती तरी काढूयात तिची. ए बाई, तुला काय वेडबीड लागले की काय? वाजले बघ किती, आणि माहिती काढूयात म्हणे. तुला काहीच वेगळं वाटत नाही का गं रेवा? मी तुझ्यासारखी डरपोक नाही समजलं. एका पोलिसाची पोरगी आहे मी. बाबा ऑन ड्युटी असताना आई आणि मी आम्ही दोघीच असायचो नेहमी घरात. तेव्हा नाही घाबरली कधी आणि आत्ता काय घाबरणार? अवघड आहे बाई तुझं. तू बस इथे, मी जातो झोपायला म्हणत अक्षय उठणार इतक्यात त्याच्या हाताला धरून ओढत तिने त्याला पुन्हा खाली बसवले. घराचं काय ते फायनल कर आत्ताच, मगच जाऊ झोपायला. उद्या पुन्हा तू तुझ्या कामाला लागशील. घराचं तसंच राहून जाईल मग. बरं, उद्या बोलतो मी बिल्डरसोबत. तुला वेड लागले त्या घराचं. जोपर्यंत ते घेत नाही तोपर्यंत तुझं डोकं शांत नाही होणार माहीत आहे मला. किती हट्टी आहेस ते तू. आनंदाने रेवाने मग अक्षयला मिठी मारली. थँक्स अक्षय म्हणत तिने आजूबाजूला कोणी नाही हे पाहून हलकेच अक्षयच्या गालावर आपले ओठ टेकवले. आज पहिल्यांदा रेवाने स्वतःहून कुठलेही आडेवेडे न घेता अक्षयला मिठी मारली, किस केली. तोही क्षणभर खूप सुखावला. खरंच बायकोचे मन जपले तर न मागताही हे असे सुख मिळणार असेल तर काय हरकत आहे मग तिचेही मन जपायला. मी उगीचच नको तो विचार करतोय असं वाटते. एक स्त्री असून ही इतकी बिंदास आहे मग मी का असा घाबरतोय? आणि असंही रेवा म्हणते तसं काही नसेलही. विज्ञान किती पुढे गेले आता, आणि आजही अशा अंधश्रद्धा कसल्या बाळगतोय मी? आता पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही. हे सगळे माझ्या मनाचे खेळ असतील. अक्षयचे विचार कुठेतरी बदलले होते रेवतीमुळे. अरे कुठे हरवलास? झोपायचे नाही का? चल आता पटकन, सकाळी उठवत नाही मग. रेवाने असे म्हणताच अक्षय भानावर आला. दोघेही मग झोपायला निघून गेले. दुसऱ्याच दिवशी अक्षयने जाऊन घर घेण्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करून तो टुमदार बंगला विकत घेतला. 8च दिवसात सर्व कागदपत्रांची पूर्तता झाली आणि फायनली रेवाच्या स्वप्नातील घर तिला मिळाले. जगभराचे सुख तिला अक्षयने दिले होते. खूप खुश होती ती. घर नावावर झाल्यावर रेवती आणि अक्षयने तिथे राहायला जाण्याआधी घरात एक छानसे देवघर बनवून घेतले. आता कुठे घराला पूर्णत्व प्राप्त झाले होते. त्यानंतर दोघेही तिकडे शिफ्ट झाले. रेवती तर इतकी खुश होती की काही विचारूच नका. आणि साहजिकच आहे, कोणत्याही स्त्रीला जेव्हा स्वतःचे हक्काचे घर मिळते तेव्हाचा तिचा आनंद तर अवर्णनीय. स्वतःचे हक्काचे घर मिळाल्यावर रेवतीचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. अक्षयला मात्र त्या घरात काहीतरी खटकत होते, पण नेमके काय ते मात्र त्यालाच समजत नव्हतं. पण रेवतीला आनंदी पाहून, तिच्यात झालेला बदल पाहून तो मनोमन सुखावून जायचा. 4 दिवस झाले असतील रेवती आणि अक्षयला त्या घरात शिफ्ट होऊन. बाहेर झाडांना पाणी घालत असताना रेवतीच्या एक गोष्ट लक्षात आली. जाणारे येणारे लोक खूप विचित्र पद्धतीने त्या घराकडे आणि रेवतीकडे पाहत पुढे निघून जायचे. शहराच्या बाहेर सिटीला लागूनच हा बंगला होता. खूप दिवसापूर्वी एका जोडप्याने ते घर खरेदी केले होते.
पण 8च दिवसात त्यांनी ते विकले आणि परत त्या बाजूला कधी फिरकले देखील नाहीत. रेवतीला लोकांच्या वागण्याचा नेमका अर्थ काय ते जाणून घेण्याची खूप उत्सुकता लागली. घरासमोरून जाताना तिने स्वतःहून एका आजींना आवाज दिला, पण त्या काही थांबल्याच नाहीत. पण तिनेही प्रयत्न सोडले नाहीत. 2-3 वेळा असेच घडले. लोक का बरं असे वागत असतील? रेवती विचारात पडली. शेवटी एक बुरखा घातलेली स्त्री तिच्याकडे पाहत पुढे चालत होती. चेहरा झाकलेला होता, डोळे फक्त उघडे होते तिचे. रेवती विचारात पडली, ही तीच बाई तर नाही ना? रेवती तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहत उभी राहिली. विचार सुरू असतानाच ती बाई पुढे काही अंतरावर जाऊन थबकली आणि रेवतीकडे पाहून म्हणाली, खूप महागात पडेल, निघून जा इथून. लवकरात लवकर घर खाली करा, नाहीतर कर्माचे भोग भोगायला तयार राहा. कोण आहात तुम्ही? हिंमत असेल तर इथे माझ्यासमोर येऊन बोला ना. असं लांब जाऊन का बोलताय? नाही करणार घर खाली, काय करायचे ते कर जा. रेवतीचा आवाज ऐकून अक्षय धावतच बाहेर आला. अगं रेवा, काय झालं? कोणाशी बोलतेस एवढ्या जोरजोरात? अरे ती त्या दिवशीची बुरख्यातील बाई, रेवती म्हणाली. अक्षयची तर बोलतीच बंद झाली. काय झालं? असं गेलेल्या दिशेला एकटक बघत तो उभा राहिला. रेवतीने झालेला सर्व प्रकार अक्षयला सांगितला. अक्षय सुन्न होऊन खालीच बसला. तुला म्हटलं होतं ना रेवा, काहीतरी गडबड नक्कीच आहे. ऐक ग अजून तरी माझं, अजूनही वेळ गेलेली नाही. होऊ आपण दुसरीकडे शिफ्ट. रेवतीही विचारात पडली. नेमका काय अर्थ असेल त्या बाईच्या बोलण्याचा? पण नाही अक्षय, मी या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू शकत नाही आणि काहीही जाणून न घेता मी हे घर तर सोडणारच नाही. अजूनही मला हे जे काही आपल्यासोबत घडतंय ते पटत नाही आहे. पण मीही गप्प बसणार नाही. एक ना एक दिवस ती बुरख्यातील बाई नक्कीच समोर येईल. ए नाही हा बाई, अजिबात त्या अनोळखी बाईसोबत बोलायचं नाही. तुला काही झालं तर मी काय करू? मला तर आता खात्रीच पटली, नक्कीच हे घर मंतरलेलं असणार. म्हणूनच लोक खरेदी करत नसणार आणि त्यामुळे आपल्यालाही ते कमी किमतीत मिळाले. येतंय का तुझ्या ध्यानात काही रेवा? अक्षय म्हणाला. ए गप रे अक्षय, या असल्या फालतू गोष्टींवर माझा बिलकुल विश्वास नाही आहे. शेजारीत राहत असलेल्या वृद्ध आजीबाई त्यांचे हे बोलणे ऐकतात. काळजीपोटी त्या दुरूनच रेवतीला आणि अक्षयला दोघांनाही सांगतात, हे बघा पोरांनो, नका राहू इथे तुम्ही. शक्य असेल तर आजच सोडा हे घर. गेल्या 4 वर्षात कितीतरी जण आले आणि 4 दिवसाच्या वर टिकले नाही तिथे, त्या आजी म्हणाल्या. म्हणजे नेमकं काय घडतंय या घरात? सांगाल का आजी आम्हाला? रेवती म्हणाली. हे बघ पोरी, मलाही नेमकं माहीत नाही गं, पण कोणीतरी बुरख्यातील बाई म्हणे दिसते इथे राहणाऱ्यांना. बाकी कोणालाच ती आजवर दिसली नाही. मीही इथे बाजूलाच राहते, पण मलाही कधी ती दिसली नाही. पण आजूबाजूच्या सगळ्यांना वाटतंय ती खरी बाई नसून तो तिचा आत्मा आहे, त्या आजींनी माहिती पुरवली. बघ रेवा, झालं का आता तरी तुझं समाधान? उगीच जीवाशी खेळ नको ग बाई. आता तरी ऐक माझं, अक्षय तिला म्हणाला. हो ग पोरी, बरोबर बोलतोय तो, ती आजी म्हणाली. पण आजी, मला एक कळत नाही, याच घरावरच का तिची सावली? तुम्ही तर इथे बाजूलाच राहता. आजूबाजूलाही जवळ लागूनच किती घरे आहेत. बाकी कोणालाच काहीच त्रास नाही तिचा. आणि तुम्हाला कधी तिची भीती वाटत नाही का? तुम्ही कसे राहता बरं इथे? रेवती त्या आजींना म्हणाली. अगं, आम्हाला जर तिने त्रास दिला असता तर आम्ही तरी कशाला राहिलो असतो इथे? उगीच वेळ वाया घालवू नका. जा निघून इथून. पुढे जाऊन काही वाईट घडायला नको म्हणून आधीच सावध केलं तुम्हाला, त्या आजी रेवती आणि अक्षय दोघांना म्हणाल्या. एवढे बोलून ती आजी तिच्या घरात निघून गेली. शेजारच्या आजीने कितीही सांगितले नका राहू इथे. हे घर मंतरलेलं आहे तरी रेवाला काही ते पटत नव्हते. अरे कोणत्या युगात राहतोय आपण? इतरांना काही त्रास नाही आणि फक्त या घरात राहणाऱ्या लोकांनाच का देत असेल ती त्रास? पण ती खरंच ती नसून तिचा आत्मा आहे ही गोष्ट काही रेवाला अजूनही पटत नव्हती. हे आत्मे, भूत याही पलीकडचे रेवाचे विचार होते. पण अक्षयचे काय, त्याला कोण समजावणार? रेवाला हा सगळा प्रकार जाणून घ्यायचाच होता. त्यासाठी तिथेच राहावे लागणार होते तिला. पण आता अक्षय मात्र एक क्षणही तिथे थांबायला तयार नव्हता. दिवसा ठीक आहे, पण रात्री मी इथे थांबूच शकत नाही. तू सांग रेवा, तुझं काय ठरलंय? तो रेवाला म्हणाला.
अक्षय, मी काय म्हणते, 1-2 दिवस जाऊ देत. मला थोडा वेळ दे रे, रेवती अक्षयला म्हणाली. एकदा तुझं ऐकून मी खूप मोठी चूक केली आहे रेवा. आता आता परत नाही. आता पुन्हा तीच चूक मी कधीच करणार नाही, अक्षय रेवतीला म्हणाला. मग तू जा अक्षय, मी आजची रात्र इथेच थांबायचं ठरवलं आहे, रेवती अक्षयला म्हणाली. तू डोक्यावर पडलीयस का गं रेवा? माणसाने धीट असावं, पण इतकं? तुला तुझ्या जीवाचीही पर्वा नाही का गं? ते काही नाही, तुला नसेल तुझ्या जीवाची पर्वा, पण मला आहे. शब्दही बोलू नकोस आता तू. आजच्या दिवस सामान राहू दे तिथे. 2 दिवसात ते घेऊन जाऊ आपण. पण आत्ता आणि या क्षणी तू चल माझ्याबरोबर, अक्षय रेवतीला म्हणाला. रेवा तरी काय बोलणार होती, तिचाही नाईलाज होता. भर दुपारी दोघेही सामान तिथेच ठेवून रेवाच्या आईकडे जायला निघाले. जाताना तिचे लक्ष घराशेजारी असणाऱ्या वडाच्या पारावर गेले. बुरखा घातलेली ती स्त्री तिथेच बसलेली पाहून रेवा पुन्हा ओरडली. अक्षय, ते बघ ती बाई. थांब, मी आलेच, असे अक्षयला म्हणाली रेवा. अगं ए माझी आई, किती सांगू मी तुला, नको ग यात सर्वात पडूस, बस गाडीत पटकन. एवढे बोलून अक्षयने रेवाला जवळपास ओढतच गाडीत ढकलले. क्षणाचाही विलंब न लावता ते तेथून निघून गेले. रेवा मात्र गाडी दूर जाईपर्यंत मागे वळून त्या बाईकडे ती दिसेनाशी होईपर्यंत पाहतच राहिली. बुरख्याच्या आतूनही ती मिश्किलपणे हसत असल्याचा भास रेवाला होत होता. घरी गेल्याबरोबर तुमच्या लेकीला जरा समजवा मामी, म्हणत अक्षयने रागातच रेवाच्या आईला झालेला सर्व प्रकार सांगितला. तिची आई देखील खूप घाबरली. पण लहानपणापासून ही अशीच बिंदास आहे हो जावई बापू. जे करू नको तेच ती करणार. तिला तिचे मन जे सांगते तसंच ती वागणार. पण एक सांगू का जावई बापू, आत्तापर्यंत तिच्या अंतर्मनाने दिलेला प्रत्येक कौल कधी फसला नाही हो, रेवतीची आई अक्षयला म्हणाली. म्हणजे अजूनही इतकं सगळं झाल्यावर सुद्धा जे घडलं त्यात काहीच तथ्य नाही असं वाटतंय का तुम्हाला? आणि मी खोटं बोलतोय का मग, अक्षय रेवतीच्या आईला म्हणाला. तसं नाही हो, तसं काही नाही, पण तिला काहीतरी चुकीचं वाटतंय, मग ते असणारच याची खात्री आहे मला. तिच्या म्हणण्याप्रमाणे शहानिशा करायला हवी असं मला तरी वाटतंय, रेवतीची आई अक्षयला म्हणत होती. घाला तुमच्या लेकीलाच घाला तुम्ही पाठीशी. द्या आणखी तिच्या चुकीला प्रोत्साहन द्या. तुम्हाला नसेल तुमच्या मुलीची काळजी, पण मला मात्र माझ्या बायकोची काळजी आहे. हे सर्व प्रकरण इथेच थांबायला हवे. मी आता कोणाचीही काहीच ऐकणार नाही, अक्षय रागारागात म्हणाला. बरं, माझं ऐक, शेवटचं ऐकशील का रे? अक्षय, एकदा तू त्या बिल्डरला फोन लावून तरी बघ ना. म्हणजे तसंही आता आपलं कॅन्सल झालंच आहे, तर मग आपले गुंतलेले पैसे तरी आपण काढून घेऊयात त्याच्याकडून, रेवा अक्षयला म्हणाली. अक्षयलाही थोडे हायसे वाटले, कारण रेवाने सोडला एकदाचा विषय, बरं झालं असं मनातच म्हणत त्याने लगेचच बिल्डरला फोन लावला. पण पुढे नेमकं काय झालं? मिळतील का अक्षय आणि रेवाला त्यांचे पैसे परत? खरंच रेवा घडलेला सर्व प्रकार इतक्या सहजासहजी सोडून देईल असं वाटतं का तुम्हाला? नक्की काय असेल या मंतरलेल्या घराचं गुपित? पाहूया पुढे. रेवाच्या सांगण्यानुसार अक्षयने बिल्डरला फोन लावला. पण काय आश्चर्य, फोन नंबर अस्तित्वातच नाही असा समोरून रिप्लाय आला आणि अक्षय जागेवरच खाली बसला. काय झालं अक्षय, रेवाने त्याला विचारले. रेवा, अगं फोन अस्तित्वाचंच नाही असा समोरून रिप्लाय येतोय. तू म्हणते तशी खरंच काहीतरी गडबड तर नसेल ना?
की आपण त्या घराविषयी जास्त चौकशी करू नये म्हणून असं केलं असेल का त्यांनी? अगं पण रक्कम जरी कमी वाटत असली तरी 20 लाख आपल्यासाठी इतकेही कमी नाहीत ना गं, अक्षय रेवाला म्हणाला. बरं जास्त हायपर नको होऊस तू, शांततेत घे, करूयात आपण काहीतरी, असं म्हणत रेवाने मग तिच्या वडिलांना फोन लावला. तिचे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये ऑफिसर होते. घडलेला सर्व प्रकार तिने वडिलांना सांगितला. पण घाई करू नकोस रेवा, आपण रात्री करूयात जे काही करायचे आहे ते. आता जर घाई केली तर ते लोक सावध होतील, त्यामुळे थोडे पेशन्स ठेवा, रेवाचे वडील त्यांना म्हणाले. ठरवल्याप्रमाणे मग सायंकाळी उशिरा अक्षय, रेवा आणि तिचे वडील त्यांच्या पोलीस टीमला घेऊन त्या बंगल्याजवळ जाऊन पोहोचले. रेवाला येऊ नको म्हणत असतानाही ती हट्ट करून त्यांच्यासोबत गेली होती. ती गेल्यामुळे अक्षयलाही त्यालाच लाज वाटत होती की ही एक स्त्री असून इतके धाडस करू शकते, मग मी का नाही? त्याचे मन त्याला खात होते. रेवामुळे आज अक्षयनेही थोडे धाडस दाखवले होते. काही अंतरावरूनच सगळेजण रात्री तिथे पोचले आणि काही अंतरावरूनच सगळेजण पाहत होते. बंगल्यात त्यांना उजेड दिसत होता. कसल्या तरी हालचाली तेथे जाणवत होत्या. सगळ्यांचीच भीतीने गाळण उडाली होती. पुढे जाण्याचे कुणीही धाडस करत नव्हते. रात्रीच्या वेळी भयान शांतता होती तिथे. मंतरलेल्या या घराबद्दल आजूबाजूला सर्वांनाच माहीत होते, त्यामुळे तिकडे यावेळी तरी कुणीही फिरकायचे देखील नाही. बंगल्यातील हालचाली काही थांबत नव्हत्या. आतमध्ये काही लोक असावेत याची आता सर्वांनाच खात्री पटली होती. चोर पावलांनी पोलीस बंगल्याच्या गेटमधून आत शिरले. आतून बोलण्याचा आवाज स्पष्ट येत होता. जणू आतमध्ये कसले तरी सेलिब्रेशन सुरू असावे. आणखी एक बाजी आपण जिंकलो सरकार, आतून आवाज आला आणि पोलिसांनी धाडकन दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. 10-12 पोलिसांची टीम एकदम आत शिरली. बाहेरही पोलिसांचा ताफा खडाच होता. पोलिसांनी घराला पूर्ण वेढा दिला होता. आतमध्ये 2 लेडीज आणि 4 पुरुष होते. त्यातील एक जण अक्षयला घराची माहिती देणारा सुरुवातीला भेटला होता तो. दुसरा तो बिल्डर. एक लेडीज तीच त्या बुरख्यातील असावी आणि दुसरीला पाहून तर रेव्याची तळपायाची आग मस्तकातच गेली. ती तीच शेजारची आजी होती, जिने या मंतरलेल्या घराविषयी रेवाच्या आणि अक्षयच्या मनात भीती घालून त्यांना लगेचच तिथून निघून जायला सांगितले होते. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू केली. तेव्हा एकामागून एक सत्य बाहेर आली. ती बुरख्यातील बाई म्हणजे त्या आजींची मुलगी होती. त्यातील त्या आजीची 2 मुले होती. एक जावई आणि एक नवरा होता. संपूर्ण कुटुंबाने मिळून आत्तापर्यंत असे कितीतरी लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळले होते. भीतीपोटी कोणी पुन्हा तिकडे फिरकले देखील नाही. पण म्हणतात ना, चुकीच्या गोष्टी एक ना एक दिवस उघडकीस आल्याशिवाय राहत नाही. पण तरीही अनेक प्रश्न अनुत्तरित होते. पोलीस त्याविषयी कसून तपास करत होते. तेव्हा शेवटी अनेक गोष्टी समोर आल्या. गेल्या 7-8 वर्षांपूर्वी या कुटुंबाने हे घर बांधले. तब्बल 3 ते 4 वर्ष त्या घराचे बांधकाम सुरू होते. पण इतके टुमदार घर बांधकाम लाखो ते कोटीच्या घरात खर्च येणार होता. कर्ज काढून घर बांधले तरी पुन्हा पुढचे संपूर्ण आयुष्य ते फेडण्यात जाणार. मग ते बांधून तरी काय उपयोग? तेव्हा त्यांनी ही शक्कल लढवली होती. बंगला आधी विकायला काढायचा. खरेदीदाराला त्याआधी विश्वासात घ्यायचे. बंगल्याची किंमत मात्र मुद्दाम कमीच ठेवायची, कारण तो विकला पण गेला पाहिजे. हाती आलेले गिऱ्हाईक मागे फिरताच कामा नये. पण मग बंगला विकला जायच्या आधीच ग्राहकाला भीती घालण्याचे कारण काय? रेवाला पडलेला हा सर्वात मोठा प्रश्न होता. तिच्या या प्रश्नाचे अखेर उत्तर मिळाले. आम्हाला कस्टमरच्या हिमतीचा अंदाज घेण्यासाठी आम्ही तसे करत होतो. त्यानुसार पुढे जाऊन भीती घालायला मग सोपं जायचं. काही लोक जर जास्तच भित्रे असतील तर थोड्या भीतीने
देखील कोणाला मृत्यू यायला नको, कारण तसे झाले तर पोलीस आमच्यापर्यंत अगदी सहज पोचतील याची भीती होतीच. आधी आम्ही ट्रायल घ्यायचो, त्यावरून आम्हाला कस्टमरच्या मनाचा, त्यांच्या मनातील भीतीचा अंदाज यायचा. सगळं करूनही जेव्हा घर विकले जायचे तेव्हा मात्र पुढे जाऊन वारंवार ही बुरख्यातील बाई दिसली की मग कस्टमर स्वतःहूनच घर सोडून निघून जायचा. पण खरं सांगतो साहेब, आतापर्यंत आमच्यामुळे कोणाचाच जीव नाही गेला हो. रडतच त्या म्हातारीचा मुलगा बोलत होता. जास्त भीतीही घालायची गरज पडली नाही कधी. पण ह्या मॅडमची हिंमत आमच्या सुरुवातीलाच लक्षात आली होती. हे साहेब भित्रे आहेत याची कल्पना आम्हाला आधीच आली होती. त्यानुसार आम्ही एक प्लॅन आखत गेलो आणि त्यात सक्सेस पण होत गेलो. पण या मॅडम गप्प बसतील असे आधीपासूनच वाटत नव्हतेच आम्हाला. तेव्हा आमच्या आईने त्या मंतरलेल्या घराबद्दल विचारपूर्वक त्यांना पटतील अशा काही गोष्टी सांगितल्या. तरी त्या मॅडमला पटल्या नाहीतच आणि रात्री तिथे थांबायचे म्हणत होत्या त्या. पण हे साहेब तसं होऊ देणार नाहीत याची आम्हाला खात्री होती. या सर्वात जास्त वेळ घालवायचा नव्हता आम्हाला. यांना लवकरात लवकर बाहेर काढायचे होते आम्हाला. कारण आमच्या बहिणीला वारंवार या मॅडमच्या समोर पाठवायची रिस्क वाटत होती. त्यांचा धीटपणा आमच्या सुरुवातीलाच लक्षात आला होता. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना तिथून बाहेर काढून आम्ही काही दिवस दूर कुठेतरी निघून जाणार होतो. म्हणूनच रात्री पुन्हा त्या घरात जाऊन जमलो होतो. सकाळी पहाटेच उठून निघणार होतो आम्ही. पण काय? पण त्याआधीच तुम्हाला पोलिसांचा पाहुणचार मिळाला, हो ना? रागाने चरफडत रेवा म्हणली. इतकी विकृत मानसिकता असावी एखाद्याची. अरे एक स्त्री म्हणून हिंमतच कशी होते ग तुमची हे असं वागण्याची? रेवा त्या दोघी मायलेकींना तावातावाने बोलत होती. ती खूप रागात होती. पुरुषांच्या चुकीला चूक म्हणायचे सोडून उलट तुम्ही प्रोत्साहन देताय त्यांना. कशी कमी होईल मग अशाने गुन्हेगारांना तर शिक्षा झालीच, पण आज रेवतीच्या हिमतीमुळे अजूनही कितीतरी लोक फसण्यापासून वाचणार होते. इतकं काही घडत होतं डोळ्यासमोर, पण घाबरून न जाता हिमतीने तिने खरे जाणून घेण्यासाठी पुढाकार घेतला नसता तर आज एवढे मोठे कारनामे उघडकीस आलेच नसते. रेवाच्या वडिलांना तर लेकीचा खूप अभिमान वाटत होता. आज तिच्याचमुळे हे सर्व सत्य उघडकीस आलं होतं. लहानपणापासून लेकीला दिलेले धाडसाचे धडे आज खऱ्या अर्थाने कामी आले होते. घराघरात जर अशा रेवती जन्माला आल्या तर खरंच पडद्याआड घडणाऱ्या गुन्हेगारीला नक्कीच आळा बसल्याशिवाय राहणार नाही. लहानपणीच भूत हा प्रकार अस्तित्वातच नसतो हे रेवतीच्या आईवडिलांनी तिच्या मनावर ठाम बिंबवले होते. त्यामुळेच तर ती आज तिच्या मतावर न घाबरता ठाम राहिली आणि अक्षयलाही न घाबरण्याचे वेळोवेळी आवाहन करत राहिली. खरंच अक्षय आज रेवाच्या या हिमतीवर मनापासून खूप खुश झाला. बायकोची हिंमत पाहून आज त्याच्याही मनातील भीती कुठच्या कुठे पळाली होती. पण या सर्वात रेवतीच्या मनासारखी गोष्ट घडली. तिला हवे तसे आणि हवे तेच घर मिळाले होते. मंतरलेल्या घराचे खरे गुपित आता सर्वांसमोर उघडकीस आले होते. सर्वांनाच रेवतीच्या या हिमतीचे कौतुक वाटत होते. त्यासाठी अनेकांनी तिचे सत्कार देखील केले. मंतरलेल्या घराचे गुपित या नावाने वर्तमानपत्रात अनेक लेख, त्याचबरोबर रेवतीची मुलाखत देखील छापून आली. सर्व प्रकरण मिटल्यावर मग रेवती आणि अक्षय दोघांनीही खूप मोठी वास्तुशांती केली त्यांच्या या नव्या घराची. गुण्यागोविंदाने मग त्यांचा संसार त्यांच्या या नव्या घरात सुरू झाला. आजूबाजूच्या बायकांसाठी रेवती आता आयडियल झाली होती. सगळे सण समारंभ मग मिळून साजरे होऊ लागले. अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचे कार्य आता रेवतीने हाती घेतले होते. बायकाही तिला चांगलाच सपोर्ट करत होत्या. सर्व काही आता रेवतीच्या मनासारखे घडत होते. याचे कारण एकच होते, तो म्हणजे तिचा धाडसीपणा.
तिचा आत्मविश्वास, जो की प्रत्येकाकडे असायलाच हवा. समाप्त. तर अशा प्रकारे रेवतीच्या धाडसामुळे एका गुन्हेगारीला आळा बसला. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. जर ही कथा आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा मराठी कथालेखन हा चॅनेल तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.